हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 म्हणजेच राखी सावंत शो कसा वाटला तुम्हाला कालचा एपिसोड? कॅप्टन मिळणार होता घराला. ऑब्विस अनुश्री कॅप्टन झालेली आहे, परंतु त्याच्यापेक्षा मोठा ड्रामा झालेला आहे. राखी सावंतने केलेला आहे आणि हे फक्त राखी सावंतच करू शकते. म्हणजे मराठी बिग बॉस मध्ये राखी सावंत म्हणजे ती घराची बॉसच असते बघा. अहो कोण कापतं स्वतःचे केस आणि कोण फेकतं अंडी. म्हणजे कापाकापी फोडाफोडी लोचालोची काय काय जे चाललेलं आहे या बिग बॉसच्या शो मध्ये, रडारडी चाललेली आहे. राखी सावंतने अक्षरशः धिंगाणा घातलेला या घरामध्ये. कसा वाटला तुम्हाला कालचा एपिसोड? तिने केस कापलेले पटले का तुम्हाला? असं कोण केस कापतं का स्वतःचे, सांगा बरं. पण हे फक्त राखीच करू शकते बरं का. या पूर्ण मला असं वाटतं पूर्ण अर्थवरती फक्त राखीच असं काहीतरी करू शकते, आणि ते पण खोट्या प्रेमासाठी, नाटकासाठी. काय म्हणताय तुम्हाला? सगळ्यांना माहिती आहे हे सगळं ड्रामा आहे. राकेश वरती तिचं खरंच प्रेम आहे का? आणि राकेश तरी तिला रिप्लाय देणार आहे का? राखी सावंत राकेश वरती प्रेम करते आणि कुठेतरी तन्वी कोलतेला किस केलं म्हणून ती रागावलेली आहे आणि त्या रागाच्या भरात तिने स्वतःचेच केस कापलेले आहेत. स्वतःवरतीच राग काढलेला आहे सगळा. मी तुला काही बोलणार नाही, मी तुम्हाला काही बोलणार नाही, मी सगळा राग माझ्यावरतीच काढणार असं म्हणून ती रडतीये ढसा ढसा तिथे. काय बोलताय तुम्ही? पाहिलंय का कुठं तुम्ही अशा एखाद्या फिल्म मध्ये तरी असा एखादा प्रसंग पाहिलेला आहे का की स्वतःचे केस कापते हिरोईन? वा भाई वा. आणि अंडी फेकून दिली, सगळं ते घाण करून ठेवली घरामध्ये आणि घरच्यांना साफ करायला लावली. कोण करू शकतं हे? राखी सावंत करू शकते. राखी सावंत शो मध्ये म्हणजे बिग बॉस सीझन 6 हा राखी सावंत शो आहे आणि हे सगळेजण आहेत ते कॅरेक्टर आर्टिस्ट आहेत, साईड ॲक्टर्स आहेत आणि मेन हिरोईन जी आहे ती राखी सावंत आहे. तर एपिसोडमध्ये आपल्याला मिळालेला आहे आपल्या घराचा, बिग बॉसच्या घराचा कॅप्टन. चला, या कॅप्टन्सी कार्यामध्ये कुणी काही विघ्न आणलेलं नाहीये. अनुश्रीला त्या बिचारीला कॅप्टन बनू दिलेला आहे. नाही तर मागच्या वेळेमध्ये तिच्या अगदी तोंडाशी आलेला घास त्या राकेश बापटने काढून घेतला होता आणि यावेळेस त्या राकेश बापट जो आहे तोच गेम चेंजर झालेला आहे. त्याच्या वोटमुळेच अनुश्री तरली आहे असं आपण म्हणता येईल. तर रील्स बनवायच्या होत्या. पहिला होता रोशन आणि विशाल. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. मस्त डान्स केला विशालने, मस्त बॉडी दाखवली आणि रोशनने चॉईस केलं रुचिताला कोलॅब करण्यासाठी आणि विशालने चॉईस केलं अनुश्रीला पार्टिंग गिफ्ट म्हणून सांगितलं की हे माझ्याकडनं तुला गिफ्ट आहे पार्टी सोडल्यासाठी. बघा, विशाल खूप डोक्याने खेळतो, तिच्यावरती उपकार केलेले आहेत. अनुश्रीला पण हे कळालं आहे की बाबा अनुश्री सुद्धा कॅप्टन झाली कारण विशालचं वोट तिला मिळालेलं आहे. सेकंड जोडी दीपाली राखी. राखी का डान्स तो क्या कहना भाई. दीपाली ताई खूप सुंदर दिसतात आणि खूप छान डान्स करतात. दीपाली ताईंनी ऑब्व्हियसली प्रभूला चॉईस केलेला आहे आणि राखीने रुचिताला चॉईस केलेला आहे. म्हणजे बोलतेस तसं वागतेस का हे मला बघायचं आहे. म्हणजे राखी जी ओल्ड राखी होती, जी छोटी राखी होती, ती आपल्याला रुचितामध्ये दिसते आणि रुचिता सुद्धा राखीसारखीच रोकठोक आहे, ड्रामेबाज आहे. थर्ड जोडी होती सागर आणि प्राजक्ता. कॉमेडी त्यांनी केलेली आहे. सागरने अनुश्रीला चॉईस केलेला आहे तर प्राजक्ताने रुचिताला चॉईस केलेला आहे. प्राजक्ताचा ओढा रुचिताकडे आहे कारण ती बरीच आता मॅच्युअर्ड थोडी वागायला लागलेली आहे रुचिता. जरी तिचा स्वभाव काही जाणार नाही जो आहे तो, पण तरी पण त्यातल्या त्यात तिने आता थोडासा संयम बाळगलेला आपल्याला दिसतो. तन्वी आणि राकेश. कचरा रे तेरे कारे कारे नैना. बहीण भावांची ही जोडी म्हणवते स्वतःला आणि डान्स मध्ये किसिंग करतायत. बापरे. तन्वी ऑब्वियस प्रभूला चॉईस केलेला आहे. राकेशने माणुसकी म्हणून अनुश्रीला चान्स दिलेला आहे कारण मागच्या वेळेस त्याच्यामुळे ती झाली नव्हती कॅप्टन आणि यावेळेस राकेशने तिला तो चान्स दिलेला आहे. तर सेम 3-3 वोट पडलेले आहेत अनुश्री आणि रुचिताला. प्रभू बाद झालेला आहे कारण त्याला 2च वोट आलेला आहे. टाय ब्रेकर फेरी बिग बॉसने केलेली आहे कारण बिग बॉसला या आठवड्यामध्ये हवा होता कॅप्टन. बिग बॉस डिसाईड करणार स्टोरी हे टास्क रद्द करायचा की नाही. कारण हा टास्क रद्द केला नाही बिग बॉसने, टाय ब्रेकर दिला. आणि टाय ब्रेकर पण असा कसा दिला की प्रभूच्या हातामध्येच त्यांनी जे आहे कंट्रोल त्याचा दिलेला आहे. तेच 3 उमेदवार डिसाईड करणार आहेत बहुमताने की कोण होणार कॅप्टन. तर प्रभूने स्वतःचा जे वोट आहे ते दिलेलं आहे अनुश्रीला. आणि प्रभूने इथे खूप मोठा गेम खेळलेला आहे. त्याने डील केलेला आहे की अनुश्री तू मला नॉमिनेट करणार नाही आणि कॅप्टन्सीमध्ये मला मदत करणार. प्रभू आपण पाहिलं तो आहे पहिल्या दिवसापासून तो गेम मध्ये आहे, त्याला कळतो गेम. आणि अशा प्रकारे अनुश्री मॅडम
अक्षरशः म्हणजे शेवटी त्या फायनली कॅप्टन झालेला आहेत. आणि अनुश्री म्हणतायत की बाबा राकेशला म्हणलं यू आर गेम चेंजर, आणि टोळीतून बाहेर पडल्याने कॅप्टन झाले. नाचायलाच लागली पोरगी. कॅप्टन्सी कार्य तर पूर्ण झालं, परंतु राखीचं कार्य नव्हतं ना झालं पूर्ण. मध्यरात्री मध्यरात्री केस कापलेत राखीने. का तर राकेशचा राग आलाय, किस केलं त्याने तन्वी मॅडमला. नो बडी कॅन हर्ट मी, ओनली आय कॅन हर्ट मी. मी मला पनिशमेंट देते असं ती म्हणते. मी तुम्हाला काय सांगणार नाही, मग सगळा राग माझ्यावर काढणार. आणि तू हिला का किस केलं? माझं हृदय तुटलंय. राखी रडतीये. राकेश म्हणतो मला झेपत नाहीये हे, तो बाहेर जातो. राखी मला हक्क नाही का कुणाला लाईक करायचा? इकडे सागर लोड अगदी पडतोय तो हसून हसून. आणि राकेश म्हणतो मला सुचत नाही, मला कोणीतरी चहा करून द्या बाबा. सागर तिला सांगतोय हे सगळं करायची गरज नव्हती. राखी म्हणते मी स्वतःसाठी नॉमिनेट केलं, त्याच्यासाठी नॉमिनेट केलं मी स्वतःला, आणि हा तिला जाऊन किस करते. इकडे राकेश हसतोय राखीला बघून. आणि नंतर आपण सकाळी पाहिलं की तिच्या केसांवरनं आपण झाडू बनवूया, परत त्याचं बोली लावलेली आहे. खूप ₹2 ₹50 बोली लावलेली आहे लोकांनी. आणि अनुश्रीने नंतर 6 लाख म्हटलेलं आहे. राखी इथे शेवटी राकेशला जाऊन किस करते, हसते. तर हे असा ड्रामा राखीने इथे क्रिएट केलेला आहे. राखी म्हणजे हा बिग बॉसचा शो चालवणारीच आहे, गेम रनर आहे ती. आणि आपण नंतर पाहिला अंड्यांचा जो झालेला आहे, किंवा तन्वीने जेव्हा जे मागच्या कॅप्टन्सीमध्ये सांगितलं होतं की जे लोक उशिरा उठतील त्यांची 2-2 अंडी मी घेणार, आणि ती अंडी बरीच साठलेली होती, 10 तरी अंडी होती. आणि राखी ती सांगते की मी ती अंडी मला दे, कारण मी अंडी सगळ्यांना ती शिजवून देते, त्याची बिर्याणी बनवते. परंतु तन्वी ती अंडी काही द्यायला तयार नाही. काय हरकत होती द्यायला? तिची जे पनिशमेंट द्यायची झाली होती, ती पनिशमेंट झाली होती आता मागच्या आठवड्यामध्ये. आता ती अंडी यूज करू शकत होती. ती पुन्हा बिग बॉसला द्यायची काहीच गरज नव्हती. आणि जर तू पुन्हा बिग बॉसला ती अंडी देऊ शकते, तर मग घरामध्ये का नाही देऊ शकत लोकांना यूज करायला? म्हणजे तू इतक्या माणुसकीच्या त्या ढिंग्या हाकतेस प्रत्येक वेळी, आणि इथे कुठे जाते तुझी माणुसकी? का ड्रामा करायचा म्हणून सगळंच करायचं का? तर या अंड्यावरनं खूप राडा झालेला आहे. आणि शेवटी आपण बघितलं की स्टोअर रूममध्ये ठेवते म्हणतीये ती अंडी, परंतु स्टोअर रूमचा दरवाजा काही उघडलेला नाहीये. आणि शेवटी अनुश्रीकडे ती अंडी दिली जातात, तन्वी देते, परंतु राखी सावंत असा हात मारते की ती अंडी सगळी फुटलेली आपल्याला दिसतात. म्हणजे ना तेरा ना मेरा असं झालेलं आहे ते. कुणालाही ती अंडी मिळालेली नाहीयेत, आणि ती अंडी शेवटी वाया गेलेली आहेत. आणि वाया गेलीत असं म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाहीये या घरामध्ये, कारण सगळेच जण अन्न वाया घालवताना आपल्याला दिसलेले आहेत. मागच्या वेळेस रोशन सुद्धा म्हटला होता की फ्रीजमध्ये अन्न पडलेलं असतं, वाया जातं. त्यावेळेस सागर आणि हे सगळेजण चिडले होते की आम्हाला सुद्धा, आम्ही गरिबीतून आलेलो आहे वगैरे वगैरे वगैरे, खूप त्याला सुनावलं होतं. परंतु या घरामध्ये कुणीही अन्नाची किंमत करत नाही. मग आता इथे राखीला बोलण्यात काय अर्थ आहे? म्हणजे राखीने जेव्हा पीठ टाकलं होतं प्राजक्ताच्या तोंडावरती, तेव्हा ही तन्वीच होती जी राखीला सपोर्ट करत होती. राखी सावंत आहे, ती काहीही करू शकते. मग आता राखीने अंडी फोडली, ती सुद्धा वर हेच आहे, ती काहीही करू शकते. तर इथे अनुश्री जी आहे ती सांगते की आपण सगळ्यांनी मिळून साफ करूयात, आणि तिला शिक्षा म्हणून तिने बाथरूम यूज करायचं नाही, अंघोळ करायची नाही. राखीमध्ये मला काही फरक पडत नाही, मी बाहेर करीन, नाही तर मी 8 दिवस अंघोळच करणार नाही. काय फरक पडतो? ती परफ्यूम मारून राहील 8 दिवस, अशी ही राखी आहे. तिला काय अंघोळीची गरज नाही. तर असा हा अंडी फोडण्याचा टास्क झालेला आहे. आणि विशाल म्हणतो की जी बाई स्वतःचे केस कापू शकते, तिला अंघोळ नाही केलं तरी काय फरक पडणार आहे? बरोबरच आहे ना, तिला कशाने काहीच फरक पडत नाहीये राखीला. तर असा हा आज ड्रामा झालेला आहे. तोडातोडी, फोडाफोडी, रडारडी सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे टास्क बघितलेले आहेत, वडापाव बनवण्याचा टास्क असू दे, किंवा टी-शर्टचं ते हे काय म्हणतात ते प्रॉपर्टी टास्क आहे, प्ले एरिया वगैरे त्याचं जे, तर तो आपण दोन्ही टास्क पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दोन्ही टीमची आधीचा जो आहे आधीचा जो वडापाव बनवण्याचा टास्क आहे, त्याच्यामध्ये एक टीम जिंकलेली आहे. दुसऱ्या टास्कमध्ये दुसरी टीम जिंकलेली आहे. म्हणजे दोन्ही टीमला इथं जिंकवलेलं आहे, आणि असा हा टास्क झालेला आहे. तर राखी सावंतने हा शो उचललेला आहे. तर बघूयात अजून पुढे आता या अंड्यांवरनं आणि राखीच्या अंघोळीवरनं काय तमाशा या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर असा हा शो आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. नमस्कार, धन्यवाद.